वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शहा हे पालघरमधले शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे गाडीमध्ये असल्याचं कळतंय। पोलिसांना आरोपी मुलाचाही शोध लागलेला असून चालक, मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। वरळीमध्ये जे हिट अँड रन प्रकरण झालं, सकाळीच त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्या प्रकरणामध्ये आता शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शहा हे पालघरमधले शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे दोघेही त्यावेळी गाडीमध्ये होते। आरोपींनी सध्या मुलाचा सुद्धा शोध लावलेला असून मुलगा, चालक आणि ड्रायव्हर या दोघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज। अमोल, नक्कीच या वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर जो त्यांचा मुलगा आहे मिहिर शहा हा पालघरच्या दिशेने गाडी पळवत असताना त्याला कांदिवली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याचं लोकेशन देखील सापडलेलं आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात आता वरळी पोलिसांनी राजेश शहा जे शिवसेनेचे पालघरमधील उपनेते आहेत यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शहा हे पालघरमधलं एक मोठं नाव आहे, त्यांचे फोटोज हे देखील राजकीय नेत्यांसोबतचे पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री असो, अनेक मंत्री आहेत जे आता सत्ताधारी आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो हे ताब्यात घेण्यात आलेले फोटो देखील त्यांचे आहेत। विशेष म्हणजे आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। जोपर्यंत मुलगाचा ताब्यात घेतला यांना ताब्यात ठेवलं जाणार आहे। मुलगा आणि चालक हे त्यावेळी घटनास्थळी गाडीत होते, त्यामुळे या दोघांवरती देखील आता अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे। दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून त्यांची भूमिका ही चोख बजावली जात असल्याचं प्राथमिक दर्शा तरी दिसतं आहे। आता या ठिकाणी प्रदीप नाकवा जे मृत महिला आहे त्यांचे पती हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा जबाब नोंदवला जात आहे। एकूणच या संपूर्ण परिस्थितीवरती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत। या संपूर्ण प्रकरणात आता अटकेची कारवाई नेमकी कधी होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात जो आरोपी आहे याची ओळख आता पटल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच गाडी नेमकं कोण चालवत होतं? ड्रायव्हर चालवत होता की तो मुलगा चालवत होता? प्रथमदर्शी प्रदीप नाकवा यांनी दिलेल्या जबाबानंतर गाडी मिहिर शहा हे चालवत असल्याचं पुढे आलेलं आहे। मात्र या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार जे राजेश शहा आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे की गाडी ड्रायव्हर चालवत होता असं ते म्हणत आहेत। मात्र प्रथमदर्शी ज्या ठिकाणी प्रदीप नाकवा हे घटनास्थळी होते त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम आता सुरू आहे। त्यांनी दिलेल्या जबाबानुसार गाडी मिहिर शहा चालवत असल्याचं देखील त्यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात मिहिर शहा यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। मिहिर शहा यांचं वय साधारण किती असेल? मिहिर शहा हे साधारण 19 ते 21 वर्षादरम्यानचे आहेत। ते सध्या या घटनेनंतर फरार झाले होते, भीतीपोटी ते पळून गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती। मात्र पोलिसांना आता त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे, त्यांना ताब्यात देखील घेतलं असल्याची माहिती मिळत आहे। लवकरच त्यांना वरळी पोलीस ठाण्यात दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आजच न्यायालयात प्रोड्यूस केलं जाणार असल्याची माहिती देखील पोलिसांकडून दिली जाते। या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर घटना घडली ही सकाळी 5:30 वाजता आणि 5:30 नंतर मिहिर आणि ड्रायव्हर या दोघांनी मिळून तिकडनं पळ काढला, जो कांदिवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेद्वारे ते पालघरच्या दिशेने जात होते। त्या घटनेनंतर पोलिसांनी कंट्रोल रूमला कॉल देत संपूर्ण नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आणि त्यानंतर कांदिवली दरम्यान त्यांना गाडीसह ताब्यात घेण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात सविस्तर जबाब हे प्रत्येकाचे नोंदवून घेतले जात आहेत। वरळीला ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी जे नागरिक त्यावेळी तिथे उपस्थित होते त्यांचे देखील जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी घटनास्थळी जे कामगार होते त्या ठिकाणी काही काम चालू होतं त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। अमोल, निश्चित सध्या राजेश शहा मिहिरचे वडील जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी। काय नेमकी चौकशी सुरू आहे आणि पोलिसांचं आता पुढचं पाऊल काय असणार आहे? या संपूर्ण घटनेत जोपर्यंत जे मुख्य आरोपी आहेत यांचा ताबा मिळत नाही तोपर्यंत राजेश शहा हे पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत। सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गाडीवरील नंबर ट्रेस करून राजेश शहा यांना ताब्यात घेतल्याचं माहिती मिळत आहे। राजेश शहा यांची देखील चौकशी सुरू आहे। त्यावेळी एकूणच घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर गाडीत
फक्त मिहीर आणि ड्रायव्हर हे दोघच होते अशी माहिती राजेश शाह देत आहेत। त्याचबरोबर त्यांनी काही पॉलिटिकल रेफरन्स वापरले आहेत का याचा देखील तपास केला जात आहे या संपूर्ण प्रकरणात, कारण ते एका पक्षाशी निगडीत। या घटनेनंतर त्यांनी गाडीवरील जो सिम्बॉल होता शिवसेनेचा तो देखील मिटवण्याचा प्रयत्न केल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे एकूणच यामध्ये आता काय पुढे पोलीस पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे नायर हॉस्पिटलमध्ये जे कविता नागवा आहे त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी आहे, त्याच्यावर शवविच्छेदन अहवाल हा थोड्याच वेळात येईल आणि त्यानंतर पुढील भूमिका किंवा कुठली कलम वाढवायचं आहे हे आता निश्चित करतील। अमोल, निश्चित सूरज तुम्ही आपल्या सोबतच राहा। स्क्रीनवरती जो फोटो आहे तो राजेश शहा यांचा आहे। यांचाच मुलगा मिहीर शहा हा गाडी चालवत असल्याचं कळतंय। वरळीमध्ये हिट अँड रनचं प्रकरण घडलेलं आहे। सकाळी एका मिहीर शहा आणि त्यांचा ड्रायव्हर हे दोघेही गाडीमध्ये होते। त्यांच्या गाडीनं दुचाकीवरच्या दोघांना उडवलं, त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर पुरुष सध्या गंभीर जखमी आहे। आणि हे आरोपीचे वडील आहेत राजेश शहा, जे पालघरमधले शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुद्धा आहेत। मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीमध्ये होता, त्या दोघांचाही शोध सुरू आहे। दोघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात सूरज सावंत यांच्याकडे। सूरज, राजेश शहा सध्या यांना ताब्यात घेतलेला आहे, परंतु मुलगा आणि ड्रायव्हर सध्या कुठे आहे? नक्कीच अमोल, आपण पाहतोय की राजेश शाह यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सकाळीच। मात्र मुलाचा देखील शोध लागलेला आहे, त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ड्रायव्हरसह। या दोघांनाही लवकरच वरळी पोलीस ठाण्यात आणलं जाणार आहे। सकाळी 5:30 ची ही घटना होती। या घटनेचं एकदम भयंकर स्वरूप जर सांगायचं झालं तर 3.5 ते 4 किलोमीटर कविता नागवा यांना फरफटत नेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकदम क्रूर हा अपघात होता की हिट अँड रन केस मधला। यामध्ये एकूणच आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस गांभीर्याने तपास करत असताना यामध्ये स्वतः जो मिहीर शहा आहे हा गाडी चालवत असल्याचा जबाब हा नागवा यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकाच या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळतंय। यामध्ये आता मिहीर यांनी मद्यप्राशन केलं होतं का हे वैद्यकीय तपासानंतर समोर येईल आणि जर का तसं झालं तर आणखी कडक पाऊल हे पोलिसांकडनं उचललं जाईल। मात्र तुर्तास तरी राजेश शाह यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ही पोलिसांकडनं मिळत आहे। सूरज, आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये जे हिट अँड रनचं प्रकरण झालं त्यामध्ये आरोपीला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पुराव्यांची छेडछाड झालेली होती। या प्रकरणामध्ये तसं काही होऊ शकतं का? कारण ड्रायव्हर सुद्धा गाडीमध्ये होता, तर दावा केला जाऊ शकतो की ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि तसा दावा सुद्धा झालेला आहे मला वाटतं। नक्कीच अमोल, या प्रकरणात देखील तसा दावा करण्यात आला असला तरी मुंबई पोलिसांची ही एक वेगळी ओळख आहे। मुंबई पोलिसांकडनं जर आपण पाहिलं तर कायद्याच्या स्वरूपात जे काही निर्णय घेतले जातात हे काटेकोरपणे घेतले जातात। सध्या तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना आरोपी बनवण्यात आलेला आहे। घटनास्थळावरचे जवळपास 5 ते 6 सीसीटीव्ही हे प्रामुख्याने पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याबरोबर ज्या मार्गाने हा अमोल पळाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतलेले आहेत। एकूणच या संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये त्यावेळी गाडी कोण चालवत होतं हे प्रामुख्याने दिसेल। त्यानुसार अमोल जर आपण पाहिलं तर मिहीर जर गाडी चालवत असेल तर त्यावरतीच प्रामुख्याने मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद होईल। मात्र अद्याप तरी गाडी कोण चालवत होतं हे प्रश्न एक याचा तपासच आता पोलीस करताना पाहायला मिळत आहे। सूरज, आज मिहीरला कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाईल का? काय नेमकी सुनावणी होणार आहे? नक्कीच आज रविवार आहे, त्यामुळे हॉलिडे कोर्टात या ठिकाणी दोघांनाही अटक केल्यानंतर आज तिथे त्या ठिकाणी उपस्थित केलं जाईल आणि त्यानंतर त्यांची पोलीस कोठडी मागितली जाईल। हे नेमका मुख्य आरोपी कुठे गेला होता, तिथे त्याने मद्यप्राशन केलं होतं का, नेमकं हा अपघात कसा घडला, कुणाची चूक होती, या संपूर्ण ह्याच्यावरतीच आता पोलीस आर्ग्युमेंट करतील आणि त्यानंतर न्यायालयात ते पोलीस कोठडी देखील मागतील, जेणेकरून पुढचा तपास करणं सोपं जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणात आता आरोपींची नेमकी चूक काय होती, राजेश शाह यांचा काय इन्व्हॉल्वमेंट होता, गाडी ही राजेश शाह यांच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र त्याला कुठलाही पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाहीये। मात्र एकूण संपूर्ण प्रकरणात राजेश शाह यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आजच दोन्ही आरोपींना जर अटक केली तर न्यायालयात हजर केलं जाईल आणि पोलीस कोठडींची प्रामुख्याने मागणी केली जाईल, जेणेकरून पुढचा जो तपास आहे ते करण्यास सुखकर होणार आहे पोलिसांसाठी। सूरज, जे आरोपी आहेत शाह कुटुंबीय, त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय, राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय?
राजेश शाह हे पालघरमधील उपनेते आहेत. ज्या सत्तांतरानंतर राजेश शाह यांच्याकडे पालघरची प्रामुख्याने जबाबदारी ही देण्यात आली होती. श्रीनिवास वनगा हे तिथले आमदार सोबतचे त्यांचे फोटो आहेत, मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो आहेत, त्याचबरोबर सत्ताधारी अनेक मंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचं एक मोठं नाव त्या ठिकाणी सूरज तुम्हाला थोडंसं थांबवतो. अरविंद सावंत आहेत शिवसेनेचे नेते, ते सध्या आपल्या सोबत आहेत. अरविंद सावंतजी, एक अत्यंत धक्कादायक घटना आपल्या वरळीमध्ये घडली. एका कार चालकानं दोघा जणांना जे टू व्हीलरवरून जात होते त्यांना धडक दिली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. आणि असं कळतंय की ते राजकीय वजन सुद्धा त्यांच्या आरोपीचे वडील हे शिंदे गटाचे शिवसेनेचे उपनेते आहेत पालघरचे. मुंबईमध्ये अशा पद्धतीनं घटना घडतायत, आपली पहिली प्रतिक्रिया काय? सत्तेचा माज आणि उन्माद हा जो काय आलाय ना, कारण आपण रोज लॉन्ड्रीमध्ये धुवून काढतोय माणसं, त्यामुळे त्यांना माहिती आहे कायदा बियदा काही तो फक्त विरोधकांसाठी आहे. आमच्यासाठी कायदाच नाही. आम्ही बेदरकार वागू, बेगुमान वागू, बेकायदेशीर कृत्य करू. आणि हे सगळं जे सुरू आहे ना, ते महाराष्ट्राच्या, मला तर सगळ्या त्याच्या पलीकडे जातं. महाराष्ट्राचं संस्कृतीलाच कलंक आहे. इतकं बेदरकारपणे वागणं सुरू आहे सध्या. लूट सुरू आहे महाराष्ट्राची. आणि अशा वेळेला काय कोण करणार आहे? माझं उडवा, माणसं मेली तरी परवा नाहीत. आपण अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून सगळे विषय पाहतोय. आणि अलीकडे दिल्लीमध्ये सुद्धा पाहिलं असेल जे प्रकरण घडलं, त्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ बघतोय की पैशाचा माज आलाय काही लोकांना. पुण्यात घडलेली घटना असेल, तो माज कशात आला? तो जो माज आलाय ना, तो माज हा असा आहे, तिथे बेदरकार गाड्या वेगाने चालवतात. नरिमन पॉइंटला सुद्धा तोच प्रकार आहे. मोटरसायकलवर ह्या वेगवान चालवत असतात. कोण विचारतो आम्हाला? आम्ही कोण? आम्ही सत्ताधाऱ्यांचे जावई आहोत, आमचं कोण वाकडं करणार? ही जी भूमिका आता जाते ना सगळ्यात पाझरते खाली, की महाराष्ट्राला घातक आहे. म्हणून कडक कारवाई आता बोलतीलच गृहमंत्री नेहमीच्या स्टाईल प्रमाणे. त्यांना कशाची जाता राहिलेली नाहीये. नेसूचं गेलं तरी ती डोक्याला गुंडाळून बोलतील ते. ही परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्रात. निश्चितच सावंत साहेब, पुण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती आणि आपल्याला माहिती आहे की आरोपींना वाचवण्यासाठी पुराव्यांची छेडछाड झालेली होती. मुंबईमध्ये अशी घटना घडू नये यासाठी आपण काय? त्याच्यामध्ये पुण्याचा उल्लेख केला ना मी, पुण्याचा उल्लेख केला मी, ओझरचा पुण्याचा. किती घटना माज आहे सगळ्यांना. हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने उतरवला पाहिजे. तो लोकसभेत त्यांनी उतरवून दाखवला, थोडासा अजून उतरवला पाहिजे. हा उन्माद जो आलाय ना, म्हणजे लोकांच्या प्रश्नांबद्दल काही नाही वाटत. बघा, परवाची घटना मुंबईतली, ती सुद्धा नशिबाने वाचलो आपण, काही झालं नाही दुर्दैवानं. समाजाला जाण राहिली की नाही अशी वाटायला लागतं की हे एवढं बेदरकार वागतायत, त्याचा एक चीड समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे, तर तो जिवंत समाज वाटेल असं वाटतं. हो, अरविंद सावंतजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. तर दुर्घटनेच्या वेळी राजेश शहा यांचा मुलगा हा गाडी चालवत होता असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे नेमकी काय कारवाई होते ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.